अकोल्यामध्ये उष्माघातामुळे पहिला बळी गेलाय की काय अशी चर्चा होते, कारण मालवाहू ऑटोमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे आणि संबंधित व्यक्तीचा उष्माघाताने कदाचित मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय। अकोला शहरातील अगरवेस भागामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मालवाहू ऑटोत आढळलेला आहे। परिसरात खळबळ याच्यामुळे माजलेली आहे आणि आज सकाळी ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती सकाळपासूनच या परिसरामध्ये फिरत होता आणि दरम्यान अकोल्यामध्ये सध्या तापमानाचा पारा सुद्धा वाढलेला आहे। अकोल्यात सध्या 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय। तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने कदाचित उष्माघाताने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू कदाचित उष्माघातामुळे झाला असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केलाय। जयेश गवांडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जयेश, राज्यात खरं तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। या मृत व्यक्ती संदर्भात असा अंदाज लावला जातो की कदाचित याचा मृत्यू उष्माघाताने झालेला असावा। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचा म्हणजे विदर्भाचा जो पारा असेल तो 40 अंशावर गेला आहे। खास करून अकोल्यात काल सर्वाधिक तापमानाची म्हणजे अंश तापमानाची नोंद जी झाली होती त्या तापमानाचा फटका आता सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवसांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तर अशाच परिस्थितीमध्ये सध्या एका व्यक्तीचा मृतदेह अकोल्यातील जुने शहरमध्ये आढळून आला आहे। मालवाहू ट्रॅकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती फिरत होता उन्हामध्ये आणि त्यामुळे उष्माघाताने याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच या बाबी स्पष्ट होणार आहेत आणि तसं जर असेल तर हा पहिला बळी जो आहे तो उष्माघाताने बळी ठरेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। अगदी बरोबर जयेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय अकोल्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे। हा व्यक्ती उन्हात फिरत होता आणि कदाचित त्यामुळेच त्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा अशी माहिती मिळते।